नाही खेकडी तरी मळ्यात जाणे, खेकडी पकडणं असो नाही तर खेकडी पकडणं असो, पंचमीच्या दिवशी करगोट्याला बांधून त्याला करगोटा बांधून आणि लोकांच्या अंगावर फेकायची कामं वेगळी होती. लागला होता त्यात आम्ही पास झालो होतो. त्याच्यावर काटाव पास 52% मॅथचा विषय ब्रेक घेऊन बसेल. करताच मग शिक्षण पण चालू ठेवलं. मग या गोष्टीची काही इतकं पॅकेज घेऊन सुद्धा ते संतुष्ट नाही. बरोबरचा व्यक्ती पुढे जाताना बघतो तो त्याच्या नशिबाने जावं या हार्डवर्क कशाने जावं ते त्याचा भाग आहे. पण आपण काय विचार करतो का आपण विचार करतो आपण तिथे का नाही, त्याच्यामुळे सगळ्यात जास्त दुःख होतं. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या जो आपण ठरवलेला होता पॉडकास्ट शूट करणार मित्रांबरोबर, जे आपले लहानपणीचे मित्र वगैरे त्यांच्याबरोबर, तर त्याच्यासाठी आज सुरुवात केलेली. तर आजच्या पॉडकास्टची सुरुवात आपण आपल्या गावापासूनच सुरुवात करणार होतो, तर तिथूनच करणार आहे. जे माझ्या लहानपणीचे बालपणीचे मित्र आहे तर मी तुम्हाला त्यांना लगेच भेटवणारच आहे. त्यांच्याबरोबर आज पहिला पॉडकास्ट शूट करणार आहे. तर थोडा पहिलाच पॉडकास्ट आहे म्हणून थोडा निसर्गरम्य वातावरणात व्हावं म्हणून आम्हीच आमच्या गावापासून दूर असलेल्या हट्टी पर्यटन केंद्रात आलेलो आहे. करंटली ते आता सुधारण्याचं काम चालू, तुम्ही बघू शकता. तिथेच आपण आता आपल्या पहिल्या पॉडकास्टचं शूट करतो. तर आपण आत्ता ज्या मित्राबद्दल बोलायचं गेलं, जे आमचे मित्र होते पहिले लहानपणीचे परम मित्र, तर 10वीपर्यंत सगळ्यात जास्त त्रास त्यांनी मला दिलेला आहे आत्तापर्यंत. तर एक दिवस असा सुटत नव्हता का जेव्हा त्यांनी मला रडवलं नसेल 10वीपर्यंतच्या भागामध्ये शाळेमध्ये. तर तिथून पुढे आपण आता जे सुरुवात करणार त्यांच्याकडून खूप माहिती जाणून घेऊया. त्यांचे बालपण कसे गेले आमच्याबरोबर होते, पण अजून काही गोष्टी असतील का आपल्याला माहिती नसते. त्यांनी जीवनामध्ये काय प्रसंगांना सामोरे गेले आणि कसे पुढे गेले ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्यांच्यापासून काही प्रेरणादायी गोष्टी पण आपल्याला भेटणार आहे. तसंच त्याच्याबरोबर त्यांचे काही फेल्युअर्स असतील ते पण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांच्या काही सक्सेस असतील ते आपण जाणून घेणार आहे. तर जास्त वेळ वाया न घालता आपण लगेच पॉडकास्टला हे सुरुवात करू. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण भेटलोय पराग बिडवे यांना. हे आमचे बालपणीचे मित्र, आमच्याच गावचे धोडंबे इथले रहिवासी. तर आपण त्यांच्याबरोबर चर्चासत्र करणार आहे, तर भेटणार आणि बोलणार पण आहे, त्यांच्याबद्दल डिस्कस करणार आहे का त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी आजपर्यंत काय केलं आहे लहानपणापासून. का बरं लहानपणापासून आम्ही भेटत गेलेलो आहे, पण एवढा नंतर काही काळानुसार आमचे भेटगाठ कमी झाली, भेटणं गाठणं खूप कमी झालं प्रमाणात. त्याच्यामुळे त्यांनी लाईफमध्ये काय केलं हे मला पण माहिती नाही आणि मी काय केलं हे बी त्यांना माहिती नाही. तर लहानपणीच्या काही आठवणी पहिले आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. त्यांच्या लहानपणीचे आमचे काही किस्से होते जे आम्ही महाविद्यालयीन शाळेत असताना केकव्यागला केलेले, तर ते जाणून घेऊया. तर सांग, तुला काय वाटतं त्याबद्दल? तुला शाळेतल्या की आपण जेव्हा लहानपणी महाविद्यालयात होतो केकव्यागला, काय असे काही घटना घडलेल्या आहे काही, म्हणजे तुझ्या आयुष्यामध्ये त्या टायमाला माझ्याबरोबर बी घडलेल्या आहे त्या, पण मला तुझ्याबद्दल जाणून घेण्याची खूप इच्छा आहे. कधी असं तुला वाटतं का त्या आत्ता मी तुझ्या मेमोरेबल आहे आणि तुला वाटतं का मी त्या आठवणीत आहे तुझ्या अजून पण ताज्या? धन्यवाद ऋषिकेश. प्रथम तर तुझे याबद्दल आभार मानतो की तुझ्या या शूटसाठी किंवा तू आज जे मला बोलण्यासाठी जे संधी उपलब्ध करून दिली, जे स्टेज उपलब्ध करून दिलं. आता आठवणी सांगायच्या ठरल्या तर आठवणींचा इतका मोठा ठेवा आहे की जर तुझ्या व्हिडिओची वेळ जर 25-30 मिनिटाची असेल तर ते बनवण्यासाठी साधारणतः 3-4 दिवसाचा कालावधी जाईल. आपल्याला एवढ्या वेळ थांबायचं नाही, आपल्याला लोक आपल्यामुळे व्हायचं काय नको आपलं कंटेंट. बरोबर. तर एकंदरीत तुलाही सगळ्या गोष्टी माहिती आहे. 1ली ते 4थी आपली जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेलं आपलं शिक्षण असेल. तर मी ते आता झेडपीचा विषय तू काढलेलाच आहे, मला झेडपी बद्दल बोलायचं का झेडपीला आता आपण दोघं वेगवेगळ्या वर्गात होतो. बरोबर. माझ्याबरोबर पवार मॅडम होते जे मला शिकवायला होतं आणि तुला सूर्यवंशी बाई होता. तर तुमच्या शाळेमध्ये वर्गामध्ये असे काही किस्से घडले होते का जे असे वेगळेच होते, फक्त तुम्हाला माहिती, जे मला पण माहिती नाही, तुमच्या वर्गातल्या मित्रांना माहिती फक्त? हो, आहेत ना. जसं की तू अ वर्गामध्ये, आम्ही ब वर्गामध्ये, अ चे आणि ब चे हे कॉम्पिटिशन तर नेहमी आपल्यात असायचंच. मात्र अ च्या मुलांना कसं कुठं गोंधळात पाडता येईल यासाठी रंगपंचमीच्या वेळेस आपण, तुला आठवत असाल की नसेल मला आठवतंय, मी खोलवाटामध्ये पळत माझ्या घरातून बाहेर काढून पळून रंगविले मला. त्यावेळेस खोलवाटाने याला त्यावेळेस आम्ही पकडलं होतं. मी म्हटलं तर सोडून दे, पण सोडलं काही नाही, पण फार दात लाल करून टाकले माझे. ताजा आहे. त्यानंतर खिचडी खाण्याच्या वेळेस, जसं की ज्यावेळेस लहान असताना खिचडी म्हणजे आता पहिल्यापासूनच आपली परिस्थिती तुलाही सांगितलं, शाळेतली खिचडी म्हणजे अतिशय एकदम आवडीची गोष्ट. त्यात ती खरोड लागलेली खिचडी खाण्यातली मजा म्हणजे ती घेण्यासाठी पोरांचे असणारे भांडणं वगैरे फार त्या गोष्टी अजूनही तसंच डोळ्यासमोर आहे. तू लहानपणी हुशार होताच प्राथमिक मध्ये, पण केकव्यागला गेल्यानंतर बी तेवढ्याच प्रमाणात तू हुशार पण होता.
आणि तुझ्यामध्ये लिडरशिप क्वालिटी आतापर्यंत ती टिकलेली जी लहानपणापासून तुझ्यामध्ये होती, बोलण्याची भाषा, वक्तृत्व स्पर्धा असं नाही तर कसे तू भाग घ्यायचा त्या बाबतीत. तर त्याच्याबद्दल तुला आपले महाविद्यालयीन जे शिक्षण झालं त्याच्याबद्दल तुला काही वाटतंय का, त्या काही गोष्टी अशा होत्या का ज्या आत्ताच्या पिढी विसरत चालली आहे, ज्या आपण त्या काळात करत होतो त्या पिढीला, आत्ताच्या पिढीला ती माहिती नाही. एकंदरीत म्हणजे 5वीला जेव्हा आपण ऍडमिशन घेतलं धर्मवीर काका साहेब हायस्कूल दोडंबे येथे, आता सर्वात म्हणजे आपला जो वर्ग होता सगळ्यात एक 11 वर्ग म्हणून आपल्याकडे बघण्याचा सगळ्यांचा एक म्हणजे तो दृष्टिकोनच होता. आता 4थी पर्यंत केलेले भरपूर सारे कांड असतील, शाळेतनं मधल्या सुट्टीतनं पळून जाणं असेल, त्यात समाधानने सांगितलेलं घरी आणि बाबांनी अंडरपॅन्टवरच मारत घरी, अजूनही आठवतं समाधान. त्यामुळे कधीच आयुष्यात न विसरणारा एक तो समाधान नावाचा मित्र अजूनही तो मनात कायम राहील तो किस्सा. आणि झालं 5वी नंतरचं शिक्षण, तर 5वी पासून ते 10वी पर्यंतचं जे शिक्षण झालं त्यावेळेस मोबाईल आता आलेल्या जनरेशनमुळे, आता मोबाईलमुळे आताच्या हल्लीच्या जनरेशनला या गोष्टी कळणार नाही. त्यावेळेस क्रिकेट खेळताना का असेल आपण ते बॅट वरती किंवा पाठीवरती घेतले नाव काढतो, गटरीतून बॉल काढलेले ते पण आठवतं चांगलं, बॅटी खाली नाव लिहून टाकलेले नंबर असतील किंवा अशा अनेक गोष्टी. हत्तीचे सोंड खेळलेलो त्याच्यामध्ये, बरोबर त्याच्यात मी जास्त फटके खायले, ते विषय बाजूला चला पुढे. आणि प्रत्येक सुट्टीच्या दिवशी आपण म्हणजे असं मोबाईल वरती वगैरे त्यावेळेस नसायचेच, त्यामुळं तिथे वेळ न देता प्रत्येक सुट्टीच्या दिवशी नदीला जाणे, खेकडी तरी मळ्यात जाणे, खेकडी पकडणे, हा एक मेन पोरांचं एक मोटिवेशन. म्हणजे आपण फिजिकल ऍक्टिव्हिटी त्या प्रमाणात जास्त करतो, त्यामुळे जे डेव्हलपमेंट मिळाली ती आजकालच्या मुलांमध्ये नाही. म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढा की त्यावेळेस पोरं निसर्गाशी अटॅच होते, त्यावेळेस त्यांचं जे अटॅचमेंट होतं जे निसर्गातून निसर्गाशी अटॅचमेंट म्हणता येईल. आता आपण आता सध्याच्याच कंडिशनला की आपण बी आता भेटतो, तर व्हर्च्युअली जास्त भेटणं गाठणं होतं, आपण मोबाईल थ्रू भेटीगाठी जास्त प्रमाणात होत्या. त्या काळात आपले फिजिकल भेटीगाठी जास्त प्रमाणात होतं, आपण भेटायचं बोलायचं डेली. म्हणजे रविवार आणि शनिवार सुट्टीचं म्हटलं तर आपला एक दिवस मळ्यात नाही तर कुठं फिरणं, खंडेरावचा माथा घे आपण तिकडे जायचं लहानपणी जास्त करून फिरायला, विंचू पकडणं असो नाही तर खेकडी पकडणं असो. पंचमीच्या दिवशी विंचू पकडून करगोट्याला बांधून त्याला करगोटा बांधून आणि लोकांच्या अंगावर फेकायची कामं वेगळी होती. पण ते आता ते गेलंय. आताच्या मुलांना ह्या गोष्टीची अटॅचमेंट नसणार आहे, कारण की ते त्या सानिध्यात कधी जायला नसतातच ना. ऑलरेडी आता झालं कसं आहे, सगळं युट्यूबला वगैरे आज जे आपण बघतो व्हर्च्युअल कंटेंट मध्ये हे सगळं तुम्हाला अवेलेबल आहे. याच्यामुळे ते आपण ज्या गोष्टी घडायला पाहिजे, ज्या म्हणजे मुलांची जी नाळ जुळलेली पाहिजे ती आता तसं होऊ शकत नाही, आणि त्याबद्दल जरा जास्त खंत वाटते. काही शाळेतले असे किस्सा की जी सर्व लोकांनी तुम्हाला म्हणजे तुला आठवत असेल असं, जसं की खूप असं म्हणजे खूप परिश्रम घेतले, आपल्याला वाटतं त्या काळामध्ये त्यांनी खूप मारलं वगैरे, काही रागवलंय, काही हे केलंय, पण ते आत्ताच्या काळामध्ये खूप गरजेची वस्तू म्हणजे पडलंय. आपल्याला वाटतं की आयुष्यामध्ये खूप त्याचा फायदा झालेला आहे आत्ताच्या कंडिशनला. आपल्याला जे आत्ताचे शिक्षक वर्ग कदाचित आपण त्या एवढ्या प्रमाणात झालेले नाही. म्हणजे त्यावेळेस आपण एकाच क्लासमध्ये होतो, हे तर तुला सगळं माहिती. पण कधी काय तरी पण मी असे स्पेशली काही सरांची नावं घेऊन सांगू शकतो की जसे विके बॉस असतील, EB उशीर असतील, BK देवरे असतील, त्यानंतर निकम मॅडम असतील, की ज्यांनी त्यावेळेस मारलेलं आज नक्कीच त्याचं कुठेतरी चीज झालेलं. आज त्यांना पण मी समोर ज्यावेळेस दिसतो की नाही आता एक चांगल्या ठिकाणी काम करतो, तर नक्कीच त्यांना आनंद होतो. आता त्यावेळेस शिक्षकांनी इतकं मारलेलं असेल का घरचे वरतून सांगायचे अजून मारा. आज मुलांना मारलं की त्यांचे पालक लगेच जातात शाळेत आणि शाळेत सांगतात की आमच्या मुलांना मारायचं नाही, काही नाही. ह्या गोष्टीने काय होतंय की मुलांची डेव्हलपमेंट हळूहळू थांबत चालली. ज्या गोष्टींमध्ये कोणीतरी आपल्याला थांबवायला पाहिजे ही गोष्ट आज शिक्षक थांबवत नाही. याबद्दल तर खूप शाळेतल्या गप्पा किती काढल्या तरी कमीच येते, कारण आपण ते जुने दिवस होते जे त्या काळातले सुवर्ण काळ म्हणू शकतो आपण त्या पिरियडला, ते कधी पण आपल्यापासून लांब जाऊ शकत नाही. जेव्हा आठवण येईल तेव्हा तो काळ आपल्या समोर येत राहतो, तो विषय तिथंच सोडतो. पण मग मला माहिती का तू नंतर तिथून पुढे आता समज कॉलेज लाईफ चालू झाली आपली त्यानंतर, बरोबर, तर कॉलेज लाईफमध्ये प्रत्येकाची परिस्थिती हालाकायची होती त्या काळामध्ये. आता तरी इझिली अवेलेबल सगळ्या गोष्टी. तर तू त्या कॉलेज लाईफमध्ये आपण तर 11वी 12वी बरं होतो, त्याच्यानंतर तू दुसरीकडे ॲडमिशन घेतली, पण तिथे त्या परिस्थितीमध्ये तू कसा सर्वाइव्ह केला मला ते जाणून घेण्याची खूप इच्छा आहे. कारण त्या टायमाला मी दुसरीकडे होतो शिकण्यासाठी. ऋषिकेश, तू आणि मी तर 11वी 12वी सायन्सला बरोबरच होतो. आता पिंपळगावचं कॉलेज असेल 11वी 12वी साठी अतिशय गाजलेलं कॉलेज. कॉफी हा विषयच नव्हता त्यावेळेस. कॉलेजचा रिझल्ट मला चांगला आठवतं, 48% रिझल्ट लागला होता. क्लासमध्ये साधारणतः 350 मुलं होते
त्यातले फक्त 48% रिझल्ट लागला होता, त्यात आम्ही पास झालो होतो. त्याच्यावर काटाव पास 52%. मॅथचा विषय ब्रेक घेऊन बसेल. म्हणजे ते पास झालं. त्यानंतर गोखले घरच्यांची परिस्थिती फी भरण्याची नव्हती. त्यानंतर मी पेट्रोल पंपावरती काम करायला चालू केलं. मग मी पेट्रोल पंपावरती पार्ट टाइम जॉब करायचो आणि पेट्रोल पंपावरती काम करता करताच मग शिक्षण पण चालू ठेवलं. मग त्यानंतर माझं FY झालं. FY लाच वायडी लागली मला. FY ला वायडी लागली. मी कॉलेजला जायचो 2-3 दिवसात. मला डायरेक्ट म्हणायचे धूमकेतू आले धूमकेतू. कारण की जायचं असं ना की 2 दिवस जायचं, 4 दिवस तिकडे ड्युटी करायची, सुट्टीच्या दिवशी काम करून आपल्याला. आणि क्लिअर केलं, SY क्लिअर केलं. परत TY ला गेलो. TY ला परत एक वायडी बसली. परत वायडी बसली. अजून पण एक सब्जेक्ट बॅक आहे, कम्प्लिशन झालं. त्यानंतर म्हणजे आता मागे 5-7 वर्षापूर्वी तो मी सब्जेक्ट क्लिअर केला. मग आता TY माझं कम्प्लीट झालंय. पण आता ते BCS कडे बघण्याचं सुद्धा ते माझं लक्षच नाही आता. म्हणजे ते सोडून दिला मी, तो टॉपिकच सोडून दिला की बाबा. मग त्यानंतर ते कॉलेज वगैरे कम्प्लीट झालं. मग मी इकडचा जॉब पण सोडून दिला. मग त्यानंतर मी परत ॲनिमेशन केलं. ॲनिमेशन केलं. ॲनिमेशन मधून मग परत रबाळ्याला मुंबईला जनरेटमध्ये जॉबला लागलो. जनरेटमध्ये जॉब केला. तर तिथं ना खायचे इतके हाल. पैसा भेटायचा पण खायचं म्हणजे वरण कुठं तर भात कुठं, असं ते अशी कंडिशन होती. मग ती घरची आठवण यायला लागली. परत त्या जॉबला लात मारली. म्हटलं चला घरी आलो. 1-2 वर्ष घरीच थांबलो. असं म्हणजे एकंदरीत तो मधला बॅड पॅच म्हणावा लागेल. हा, आपलं प्रत्येकाच्या लाईफ मध्ये एक बॅड पॅच राहत होता. तुझ्या लाईफ मधला तो बॅड पॅच होता का जो त्या काळात होता? तर हा बॅड पॅच कॉलेज लाईफ मध्ये काही असे गोष्टी घडल्या का ज्या तुला असं वाटतं, काही मेमोरेबल गोष्टी असतील लाईफ मध्ये आपण कॉलेज लाईफ मध्ये, तुला असं वाटतं का त्या अजून पण तुझ्या मनामध्ये ध्यानात असं वाटतं? काय झालं की जे म्हणजे मित्र जे होते कॉलेज लाईफचे, ते आता प्रत्येक जण 20 लाख 25 लाख पॅकेज घेतोय. आज एकमेकाला भेट होत नाही. सर्वात महत्वाची खंत या गोष्टीची, काही इतकं पॅकेज घेऊन सुद्धा ते संतुष्ट नाही येतात. सगळे दुःखी. म्हणजे त्यांना इतके पैसे असून सुद्धा त्यांना आज रोजी पुरत नाही ते पैसे. 30 लाख रुपये पॅकेज. 30 लाख रुपये. ऐक मला आता मी जे संस्थेमध्ये काम करतो इथे मला इन असं म्हण वार्षिक पॅकेज 3.5 लाख रुपये असेल. पण मी त्यात खूप सुखी समाधानी. का तर मी माझ्या घरच्यांसोबत आहे आज. सर्वात महत्वाची पहिली गोष्ट, सर्वात महत्वाची गोष्ट, मी माझ्या घरासोबत. घरवाले म्हणजे जेवताना दररोज आई बापा सोबतच जेवतो. काही कुठं बाहेर जेवायचं काम नाही किंवा कोणाच्या असं सांगायचं काम नाही की मला असं कर की तसं कर. गरज नाही. घरच्यांना माहिती याला काय काय लागतं काय नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आहे त्या पगारावरती मी खूप समाधानी आज. कारण त्याला ते आपण लिमिटेड एरियामध्ये राहतो. आता समज गावामध्ये राहतो, त्याच्यामुळे तुझं जास्त लक्ष बाहेर जातं. तसं आपण कसं करतो, 30 लाख पॅकेज अबो पॅकेज आपण म्हणतो पुणे मुंबई अदर सिटीज मध्ये जे कमवत आहे, त्यांचं कसं राहतं, ते कॉम्पिटिशन मानत चालतं. ते स्वतःला कधीच कॉम्पिटिशन मानते नाही, ते दुसऱ्याला कॉम्पिटिशन मानता पैशाच्या बाबतीत. खरं कारण ते त्याच्यामुळे ते दुःखी होतं जास्त. कारण जेव्हा आपण आपल्या बरोबरचा व्यक्ती पुढे जाताना बघतो, तो त्याच्या नशिबाने जाऊ या हार्डवर्क कशाने जाऊ ते त्याचा भाग आहे. पण आपण काय विचार करतो का, आपण विचार करतो आपण तिथे का नाही, त्याच्यामुळे सगळ्यात जास्त दुःख होतं. ऍक्च्युली आपल्याला गरज पैशाची तेवढी आहे का, हा पहिले विचार केला पाहिजे. आपण त्याचा फायदा आपल्याला तेवढा होणार आहे का, आपल्याला आनंद भेटतोय का तेवढ्या पैशातून, का पुढे घेतला तरी भेटला तर भेटणार आहे का. खरं शेवटची गोष्ट काय, जीवनामध्ये पैसा पाहिजे, पण तो इतका पाहिजे का त्याच्याने आपला सगळ्या गरजा पूर्ण होऊन आपल्याला शरीराला स्वास्थ्य बी लाभलं पाहिजे, आनंद बी भेटला पाहिजे. नुसता पैसा कमवून जर स्वास्थ्यात लाभत नसेल त्या पैशाला अर्थ नाही आताच्या काळामध्ये. का बरं, नंतर तुम्हाला डॉक्टर दवाखाना करणं त्याच्यानंतर जर स्वास्थ्य सांगायचंय ना की पैसा जपता जपता माणसं स्वास्थ्य स्वप्न विसरून चालली. आणि यामाग मेन कारण म्हणजे का कॉम्पिटिशन. मी 500चा शर्ट घेतला ना तर तुला तो 600चा घ्यावा लागतो. हा, ब्रँडिंगच्या मागे ब्रँडिंग पब्लिक मागे पळते. ते म्हणतात ना कफन का कोई ब्रँड नाही होता, एकदम अगदी त्रिकाल सत्य मी सांगतो. ते तर आहेच. आणि कर्मा म्हणजे मी कर्मावरती बिलीव्ह करणारा माणूस आहे. कारण की मी जे बघितलंय, जे काही अनुभवलंय, आज मला मी सांगू शकतो की लोक काही म्हणतात की असं हे नसतं तसं नसतं. मी सांगतो देव आहे, तुम्हाला बघतो. आणि कर्म करा, तुम्हाला कर्माचा फळ भेटणार आहे. कर्म करा, चांगलं तुमचं नक्कीच होणार, टाइम लागेल, घडणार. टाइम लागेल.
वेळ प्रत्येकाची येते, फक्त ती येईल कधी आणि ती येते हे 100%, फक्त येईल कधी हे सांगता येत नाही, पण येणार म्हणजे ना. तुम्ही चांगलं काम करा, तुमचं नक्कीच चांगलं होणार. या बाबतीत खूप सारे अनुभव मला आले. नाही, मला पण अनुभव आलेले त्या गोष्टीमध्ये. आपण म्हणतो पण कर्म केल्याशिवाय चांगलं भेटत. आपण कोणाची दुष्कर्म करू, कधी ना कधी ते आपल्या मागे येतात, आणि जुना काळ गेला, ते कर्म आपल्याला नंतर करतील. ते नाही, आता करणार तुमच्या मागे आताच घडणार. तुम्ही वाईट कराल तर लगेच तुमच्या थोड्या दिवसात वाईट कराल काय तर तुमच्या मागे लागणार. चांगलं कराल तर तुमच्या आपोआप चांगलं घडल. टाइम लागेल, लगेच नाही भेटणार. कोणती गोष्ट लगेच भेटत नाही. एकंदरीत तू मुंबईमध्ये काम करत होता, त्याच्यानंतर तुला असं काय वाटलं की आपण ग्रामपंचायत मध्ये काम केलं पाहिजे ऍज अ क्लर्क म्हणून? झालं कसं की 2018 साली 17-18 साली आपल्या ग्रामपंचायतीची क्लर्क जी जागा असते क्लर्कची, तिथले जे क्लर्क होते ते सेवानिवृत्त झाले. मग ती जागा रिक्त होती. तर मी 2017-18 सालीच मी त्यावेळेस दोडंब्यात आलो. तर गावात बऱ्याचशा लोकांना म्हणजे माझ्याबद्दल इतकी काही माहिती नव्हती की हा कोणाचा मुलगा आहे काय. मग जरा हळूहळू गावामध्ये ओळखी वाढल्या. मग तिथले लोक गावातलेच मला त्यावेळेस सरपंच असतील, उपसरपंच असतील, तसेच आपले मित्र व परिवार यांनी मला सजेस्ट केलं की ग्रामपंचायतमध्ये अशी अशी जागा रिक्त आहे, तर तू काम करण्यास इच्छुक आहे का. मग मला पण जरा पहिल्यापासूनच अशी सामाजिक बांधिलकी आहेच की आपण या क्षेत्रात गेलो तर आपली नातेसंबंध वाढतील, मित्र परिवार वाढेल, तसेच इतर गोष्टी पण आपल्या म्हणजे जनसंपर्क वाढेल. आणि जनसंपर्कात काम करण्याची माझी पहिल्यापासूनच इच्छा होती. मग मी त्यांना म्हटलं की ठीक आहे, मी तसा एक अर्ज करतो आणि इथे काम करण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगतो. मग त्यावेळेस मी अर्ज केला. तर मी अर्ज केल्यानंतर त्यावेळेस मला आठवतं की 7-8 फॉर्म आलेले होते त्या जागेसाठी. पण एकंदरीत मग माझं शिक्षण असेल, माझी बोलण्याची पद्धत असेल किंवा काय असेल, जे जुळवून घेण्याची जी पात्रता असेल, हे सगळं बघून त्यावेळेस मग माझं सिलेक्शन झालं तिथे. त्यानंतर मी ते ग्रामपंचायतमध्ये कामाला लागलो. तर ग्रामपंचायतमध्ये कामाला लागल्यानंतर तुला खूप चॅलेंजेस फेस करावं लागलं, नवीन गोष्ट होती. तर तुला काय असे खूप चॅलेंजेस असे अवघड वाटल्या त्या गोष्टी ज्या ग्रामपंचायतमध्ये तू कार्यरत असताना तुला खूप अवघड गेल्या, नंतर त्याचा आता खूप आनंददायी आणि चांगले वाटतं? काय असतं ना ऋषिकेश, की ज्यावेळेस म्हणजे आपलं जे फील्ड होतं हे सगळं कॉम्प्युटर रिलेटेड होतं. लिहिण्याची गोष्ट फार कमी असायची. ज्यावेळेस मी ग्रामपंचायतमध्ये कामाला लागलो त्यावेळेस सगळ्या गोष्टी ह्या लिखाणावर असायच्या. तर मला प्रत्येक गोष्टी आता लिहून द्यावी लागायची. आता भलेही झाले असेल, आता डिजिटल पंचायत झालेली, मात्र 17-18 साली हे सगळं लिहून द्यावं लागायचं. तर ते लिहिण्याचं बाकी फार जीवावर जायचं. हे साहेब असतील, त्यानंतर आमचे बच्चे साहेब असतील, आत्ताच्या मागे गायकवाड साहेब, पाटील साहेब झाले, यांनी मला खूप काही शिकवलं आयुष्यात की ह्या म्हणजे जी आमची जी फील्ड आहे हिच्यामध्ये कसं काम करायचं, तुमचं ह्या काम केल्याने तुमचा फायदा कसा होईल, माणसं कशी जुळवायची, कुणाला काय उत्तर द्यायचं, याबाबत खूप चांगलं त्यांनी मला शिकवलं. आज जे काही आहे ते फक्त त्यांच्याचमुळे. तर तुझं आता लग्न पण झालेलं आहे, तर तुला तुझ्या पत्नीबद्दल काय वाटतं का तिने तुझ्याबद्दल किती साथ दिली आणि या गोष्टीमध्ये जर जेवढे प्रॉब्लेम फेस केले त्यामध्ये तिचा किती हातभार आहे? एकंदरीत सांगायचं ठरलं तर माझी जी पत्नी ही स्वतः B.Pharm झालेली, तर तिने जर ठरवलं असतं तर तिला खूप चांगल्या ठिकाणी आज तिचं लग्न झालं असतं किंवा खूप चांगल्या ठिकाणी तिला स्थळ भेटू शकलं असतं. मात्र तिने ते सगळं सोडून देता एक माझ्याशी लग्न करायचा जो निर्णय घेतला, तो म्हणजे त्याबद्दल मी तिचे नेहमी आभारी राहील आयुष्यभर. का तिने माझ्याशी का लग्न करावं, तिने काय बघून लग्न केलं, किंवा एक छोट्याशा जॉबवरती काम करणारा एका पुरुषाला तिने हो का म्हटलं, या सगळ्या माहिती हे तिलाच माहिती असणार, पण तिने मला सिलेक्ट केलं, याबद्दल मी तिचं आयुष्यभर ऋणी राहील. आणि ज्यानंतर मी कामाला लागलो तर म्हणजे एकंदरीत आम्ही 16 पासून माझं म्हणजे सांगण्यात काय मला काय त्यात काही लाज वाटत नाही. माझं लव्ह विथ अरेंज आहे, मामाच्याच मुलीशी लग्न केलेलं आहे मी. तर मी साधारणतः 15-16 पासून मी तिच्याशी बोलत असेल तर हे कामाला लागण्यासाठी सुद्धा मला तिने म्हणजे स्वतः सांगायची की नाही तुला गावात राहायला आवडतं, तू गावातच जॉब शोधतोय ना, तर तू नक्की हा जॉब कर, तुझ्या मनाला सॅटिस्फॅक्शन भेटतं ना, तुला वाटतं ना की तू या कामात तू खुश आहेस, तर तू नक्की हा जॉब कर. मग मी तिचाही निर्णय आणि तिला म्हटलं की मी राहणार गावातच आहे, तू म्हणजे माझ्याशी लग्न करणार आणि तू उद्या मला म्हणणार की तुला नाशिक यावं लागेल, तर मी उद्या नाशिकला शिफ्ट होणार नाही. मला जे काय करायचं ती मी गावातच राहणार, माझी नाळ ही कायम गावाशीच जुळवून ठेवणार. आणि आजपर्यंत तिने हे ऍक्सेप्ट केलं आणि अजून पण ती म्हणजे सोबत आहे आणि राहणार, एवढी गॅरंटी आहे.
तुझ्या जीवनामध्ये काहीतरी असे प्रसंग घडले असेल त्याच्यामुळे तुझं जीवन लाईफ पूर्ण बदलली असेल, एखादा तरी प्रसंग आणि घटक आपल्या लाईफमध्ये असं घडतो की ज्यामुळे आपली लाईफ खूप चेंजेबल होऊन जाते त्या पिरियडमध्ये, तर असा काहीतरी प्रसंग असेल तो मला जाणून घेण्याची इच्छा आहे. म्हणजे असा प्रसंग ना, मी स्पेसिफिक व्यक्ती म्हणजे मेघाचंच नाव घेईल की ती आल्यापासून लाईफ जरा जास्त चेंज झाली. आणि आत्ताच एकंदरीत 2 महिन्यापूर्वी एक मुलगी झाली मला, त्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद. तर तिच्यामुळे जरा आता अजून आयुष्यात काय चेंजेस करता येईल याकडे माझं जरा जास्त लक्ष आहे सध्या. ओके, ते तर आहेच. पण काही गोष्टी आपल्या जीवनात अशा घडत राहत्या का ज्या खूप काही शिकून जातात आपल्याला म्हणजे आपण जेव्हा कॉलेज लाईफमधून पुढे पडतो, ॲक्च्युअल प्रोफेशनल लाईफमध्ये जातो आणि सांसारिकमध्ये जेव्हा होतो तेव्हा आपल्याला खूप प्रॉब्लेम्स फेस करावं लागतात, काही वेगळ्या गोष्टी राहतात. तर काही अशा घटना घडलेल्या आहे का तुझ्या लाईफमध्ये, तिथून तू खूप काही शिकलेलं आहे, तिथून तू पुढे गेलेलं आहे, तुला वाटतं की या गोष्टी आपण लोकांना बी या कोणाला तरी पाहिजे की हे प्रॉब्लेम्स टाळले पाहिजे, आपण त्या गोष्टी केल्या पाहिजे, याच्यातून चुका घडतात, आपण त्या चुका टाळल्या पाहिजे. सर्वात महत्वाचं मी एक सर्वांना हे सांगू इच्छितो की सगळ्यांनी एकत्रित राहण्याची जास्त गरज वाटते मला. आज जे काय आपण जे वेगळे कुटुंब बघतोय, सगळ्यात मेन म्हणजे जे इतके जे प्रॉब्लेम जे चालू होण्याचं मूळ कारण आहे ना, हे विभक्त कुटुंब पद्धती. याच्यामुळे मला वाटतं आज आमची सगळी फॅमिली एकत्र आहे, त्याच्यामुळं मला काही खूप साऱ्या फॅमिली प्रॉब्लेमला काही फेस करण्याची गरज येत नाही, कारण की सगळे सांभाळून घेणार आहेत. एकत्र फॅमिली, एकत्रीकरण हे सर्व त्याच्यावरचा बेस्ट उपाय असतो असं मला वाटतं. विभक्त फॅमिली नको, आणि सर्वांनी मिळून कसं राहता येईल हे जर आपण जर एकंदरीत विचार केला तर आयुष्यात खूप प्रॉब्लेम कमी येतील याची गॅरंटी मला वाटते वैयक्तिक. आणि आत्ताच्या काळामध्ये जसा विचार केला तर आपले आता AI पण आलेले, टेक्नॉलॉजी खूप वाढलेली, लोकांचा कल शहरी भागाकडे जास्त वाढलेला आहे, पैसा भेटतो म्हणून लोकांचा कल वाढतोच ऑब्व्हियसली. बट याच्यामध्ये तुला काय वाटतं, शहरी जीवन आणि आपलं ग्रामीण जीवन याच्यामध्ये काय डिफरन्स असू शकतो, आणि आताच्या काळात काय तुला वाटतं त्याच्याबद्दल? म्हणजे मला गावात राहण्याचं मूळ कारणच हे, म्हणजे मी गावात जॉब जॉईन का केलंय तर मला गावातच राहायचं पहिल्यापासून मी ठरवलं. मी बाहेर केलं ना, जॉब केलं नाही असं म्हणत नाही किंवा शहरात राहिलो नाही असं नाही, पण जी गावात राहून जी माणुसकी जी नाळ आहे ती जी जुळवून राहिली जाते ती फक्त एक आपल्या माणसं असतात. आज शहरात जर असलो तर आज शहरात शेजारच्या घरात काय चालू आहे माहित नाही, मात्र गावात असं की शहरात. आणि तर गावात मी हेच सांगेल की आता जे शासनाचे तुम्ही धोरण बघितलेले असतील की शासन आता विलेज डेव्हलपमेंटच्या मागे लागलंय. गावाकडे चला, शासनाचं तर धोरणच आहे गावाकडे चला. तर का, तर गावामध्ये जी शांतता आहे, ज्या काही गोष्टी, जी माणसं असली तुम्हाला जुनी माणसं जी भेटतात ती फक्त तुम्हाला गावातच भेटू शकतात. आणि तू बघितलं असेल की पहिले ज्याच्या घरी कोरा चहा भेटायचा, तुला चांगलं माहित असेल का, आपण त्याला आपण गरीब, खूप गरीब म्हणून आपण त्यांना हे करायचो. तर आज तीच लोक ब्लॅक टी एकदम आनंदाने पितात, ब्लॅक टी आणि ग्रीन टी म्हणून, ग्रीन टी हा एकदम आनंदाने पितात. म्हणजे आता जुने लोक आहेत तेच लोक आहेत तिथेच आहे, पण जे पुढे न जाता आता ते बॅकला यायला चाललेत. आणि जी शहराकडे गेली ना ही लोक, मी तुला आज सांगतो एकदम म्हणजे पुढचा विचार करून सांगतो की भविष्यात तुला गावं घसबजलेली दिसतील, शहर उन्हात ओसड पडलेली दिसतील. मी तुला आजच सांगतो. ते तर आहेच का बरं. लोकांना आता जीवन आपलं जे खानपान पद्धती सगळ्या त्या चेंज झाले, त्याच्यामुळे तो त्रास जाणवतोच आहे लोकांना आता सिटीमध्ये. आणि जी आपुलकी आणि आपलेपणा जे आपल्याला गावात मिळतो तो आता त्यांना तिथे अवेलेबल नाही, ते दुरावत चाललेले. एकटे राहून त्यांना असा म्हणजे आपण म्हणतो एक प्रकारे त्यांचा दृष्टिकोन बदलत चाललेला, एकटा राहून पैसा आणि या गोष्टींमुळे. तर ती एक तर वेगळीच बाजू आहे, आपण त्याच्याबद्दल जास्त चर्चा नाही करणार. तर तू आता ग्रामपंचायतीचा जॉब करतोय, तर त्या ग्रामपंचायतीच्या जॉबमधून तुला आतापर्यंत काय शिकायला भेटलं, तू काय सांगू इच्छितो? म्हणजे एकंदरीत मला असं सांगावं वाटतं की गाव पातळीवरती जॉब करायला आज लोक नाकारतात, सगळ्यांना शहरी भागात जॉब पाहिजे असतो. तर मी हा जो घेतलाय यातनं मला खूप आजीबाईंच पाहिलं असेल तू, आपल्या जुन्या आज्या की त्यांचं काम केल्यानंतर ते असे बोटं मोडतात. तर असं आजपर्यंत माझ्यासोबत 10 ते 15 वेळेस घडलेलं. विचार कर ती मनाला किती मोठी आनंददायक गोष्ट आहे. आणि यातनं एक गरीब खालचे म्हणजे अगदी शेवटच्या थरापर्यंतच्या गरीब कुटुंबापर्यंतची माझी ओळख आहे. प्रत्येक व्यक्तीला मी ओळखतो, ते मला ओळखतात. म्हणजे प्रत्येक व्यक्तीशी आज नातं जोडण्याचं जे काही म्हणजे माझं जे काही माध्यम आहे तो माझा हा जॉब आहे. म्हणजे भलेही माझे पैसे कमी आहेत, मात्र माझी जर नात्यांची जर प्रॉपर्टी बघितली ना तर आज माझ्या इतका श्रीमंत माणूस तुला भेटणार नाही. या मात्र तेवढ्या बाबतीत एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये तू आता या काळामध्ये काय मिस करतोय?
मी ह्या काळामध्ये जर मिस करत असेल तर जर माझी जी मित्रमंडळी जी गावातली किंवा जी आज बाहेर जॉबला गेली आणि ती गावात खूप रिअर म्हणजे आता येतच नाही असं म्हटलं तरी चालेल, तर मी त्यांना मिस करतो. त्यांच्यासोबत असलेल्या आठवणी मिस करतो की त्यांनी गावात यावं, गावाशी जी असलेली नाळ आहे ती जुळवून ठेवावी, गावात वेळ द्यावा असं मला वाटतं नक्की. तर ही गोष्ट मी प्रामुख्याने मिस करतो. आणि शेवट एवढंच सांगेल की हा जो जॉब आहे हा करत असताना मला खूप साऱ्या लोकांनी जो सपोर्ट केला, घरचे नातेवाईक असतील, मित्र असतील, अनेक लोकांचे म्हणजे या माझ्या कामामागे ज्यांनी मला मदत केली मी त्या सगळ्यांचा आभार मानणार आहे. कारण की त्यांच्यामुळं आज मला गावात जी माझी वेगळी ओळख निर्माण झाली किंवा आज मी इतक्या लोकांशी जे काही नातेसंबंध जपू शकलो याचं एक माध्यम म्हणजे फक्त माझा तो जॉब आहे. आणि तो जॉब मिळवण्यासाठी मी जे काही केलंय तर ते म्हणजे जे काही केलंय तर त्यातनं मला आज जो आनंद आहे हा फक्त माझ्या जॉबमधूनच आहे. आणि मी ह्याच शेवट एवढंच सांगू शकेल का कोणताही जॉब हा कोणतंही काम हे छोटं किंवा मोठं नसतं. पैसा म्हणून जर तुम्ही ज्या कामाकडे बघत असाल तर ते काम तुम्ही करू नका. मी या मताचा आहे. जिथे तुमच्या मनाला शांती भेटेल, जिथं काम केल्याचा आनंद मिळेल असाच जॉब निवडा. आणि जिथं तुमचे नातेसंबंध किंवा सगळ्या तुमच्या स्वतः म्हणजे तुमचं स्वास्थ्य वगैरे जपून राहील असेच जॉब तुम्ही निवडा. मी असं सगळ्यांना यावेळेस सांगू इच्छितो. बस. धन्यवाद भैया, एवढा टाइम दिल्याबद्दल आम्हाला. धन्यवाद. भेटून खूप आनंद झाला. ओके.